नमस्कार, मी आहे प्रगतीज किचन अँड रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण करणार आहोत खमण ढोकळा। अगदी सुपर सॉफ्ट स्पंजी खमण ढोकळा बनवायला तुम्हाला मी दाखवणार आहे आणि सरळ आपण कृतीकडे वळूया। आता खमण ढोकळ्यासाठी इथे आपल्याला असं छान खोलगट भांडं घ्यायचं आहे। एक म्हणजे आपल्याला नीट ते हलवता आलं पाहिजे आणि ह्या कपाने तुम्हाला मेजरमेंट मी दाखवणार आहे। ह्या कपाने आपण 1 कप पाणी घेऊया पहिल्यांदा। बरोबर अगदी मी सांगेल तसंच तुम्ही माप जर घेतलं तुमचा खमण ढोकळा कधीच चुकणार नाही। अगदी सुपर सॉफ्ट स्पंजी खमण ढोकळा बनेल। हे बघा, ह्या कपाने तुम्हाला 1 कप भर पूर्ण पाणी घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे हा आहे 1 टेबलस्पूनचा स्पून। असे तुम्हाला 3 टेबलस्पून साखर टाकायची आहे। जर तुमच्याकडे असे स्पून नसतील तर तुम्ही आपल्या साध्या चमच्याने पण घेऊ शकतात। जर तुमच्याकडे असे स्पून नसतील तर तुम्ही आपल्या घरातल्या अशा साध्या चमच्याने 3 चमचे भरून साखर घ्यायची आहे या पाण्यामध्ये। हे पहा, 1 2 आणि 3 हे 3 चमचे भरून तुम्हाला साखर घ्यायची आहे। म्हणजे टोटल मी हे 3 टेबलस्पून साखर घेतली आहे। त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे 2 टेबलस्पून तेल। तेलामुळे काय होतं, आपला जो खमण आहे ना तो सॉफ्ट आणि स्पंजी बनतो। हे बघा, हा 1 आणि हा 1 फुल भरून घ्यायचा आहे बरोबर व्यवस्थित। 2 टेबलस्पून भरून तेल घ्यायचं आहे तुम्हाला। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे सायट्रिक ॲसिड। त्यानंतर आपण घेऊया ½ टीस्पून सायट्रिक ॲसिड। तुम्ही चमच्याने जर मोजाल तर हा आपला जो मोठा चमचा आहे तो पाव चमचा भरून तुम्हाला सायट्रिक ॲसिडला निंबू फूल सुद्धा म्हणतात, मार्केटमध्ये सहज उपलब्ध असतो तो, ते टाकायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ। ज्या चमच्याने आपण साखर किंवा बाकीचे हे इन्ग्रेडियंट्स मोजले आहेत त्याच चमच्याने तुम्हाला अर्धा चमचा भरून साखर टाकायची आहे। किंवा तुम्ही ह्या स्पूनने जर मोजाल तर 1 टीस्पून भरून पूर्ण साखर तुम्हाला लागेल। हे बघा, मीठ तुम्हाला लागेल 1 टीस्पून मीठ तुम्हाला लागेल। त्यानंतर आपल्याला याला छान मिक्स करायचं आहे। जोपर्यंत आपल्या याच्यातली साखर आहे ना ती विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला याला मिक्स करायचं आहे अगदी छान पद्धतीने। पूर्ण याच्यातली साखर विरघळायला पाहिजे। हे पहा, इथे मी छान हे मिक्स करून घेतलं आहे। हे बघा, याच्यातली पूर्ण साखर विरघळली आहे पूर्णपणे। त्यानंतर आपण ह्या स्टेजला याच्यामध्ये टाकायचं आहे ज्या वाटीने तुम्ही पाणी घेतलं आहे त्याच वाटीने 2 वाटी बेसनचं पीठ। ज्या कपाने किंवा वाटीने तुम्ही प्रमाण घ्याल त्याच कपाने किंवा वाटीने तुम्हाला दुप्पट पीठ घ्यायचं आहे। म्हणजे 1 कप जर तुमचं पाणी असेल तर तुम्हाला 2 कप पीठ लागेल बेसनाचं। आणि ते पण छान बारीक नसेल तुम्ही गाळून घ्या व्यवस्थित। किंवा वाटीने प्रमाण घ्याल तर 1 वाटी पाण्याला 2 वाटी बेसनाचं पीठ हे परफेक्ट प्रमाण आहे, तुम्ही घेऊन बघा। आपण 1 वाटी टाकले आहे, अजून 1 वाटी आपण पीठ टाकूया। हे पहा, हा दुसरा कप म्हणजे 1 कप पाण्याला 2 कप पीठ आपल्याला घ्यायचं आहे। आता आपण याला छान आहे ना एका डायरेक्शनमध्ये छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। अगदी गुठळी न पडू देता याला एका डायरेक्शनमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, इथे आपल्याला एकसारख्या डायरेक्शनमध्ये अगदी 5 मिनिटापर्यंत एकसारखं त्याला फेटायचं। म्हणजे जोपर्यंत हे आपलं बॅटर आहे ना असं थोडं फ्लफी व्हायला नको पाहिजे, फ्लफी होईल तोपर्यंत त्याला आपण असं चांगलं मिक्स करत राहायचं आहे। बघा, तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता याची, असं तुमचं हे बॅटर आलं पाहिजे। हे बघा, आता आपल्याला याला 5 मिनिटापर्यंत बाजूला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। हे बॅटर 5 मिनिटापर्यंत आपल्याला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण इथे कढई ठेवायची आहे। मी कढईत तुम्हाला करून दाखवणार आहे आज खमण ढोकळा। इथे कढईमध्ये अशी एक रिंग ठेवायची आहे ज्याच्यामध्ये तुमचं हे जे भांडं आहे तुम्ही जे पण काही घ्याल ते परफेक्ट बसलं पाहिजे आणि त्याच्यावर झाकण पण छान व्यवस्थित आलं पाहिजे। तर माझं हे परफेक्ट भांडं आहे आणि छान याच्यामध्ये बसणार पण आहे। तर आता आपण ह्या भांड्याला ग्रीस करून घेऊया तेल लावून। म्हणजे आपण पुढची तयारी करून घ्यायची आहे, म्हणजे आपलं बॅटर खमण ढोकळा छान बनेल। याला छान आपण असं ग्रीस करून घ्यायचं आहे। या भांड्याला पूर्ण चारही बाजूंनी आपण याला ग्रीस करून घेऊ।
हे बघा 5 मिनिटानंतर आपण थोडा वेळ रेस्ट दिल्यानंतर पिठाला आता आपण याच्यामध्ये टाकणार आहेत खाण्याचा सोडा. तर ज्या चमच्याने आपण सायट्रिक ॲसिड घेतलेलं होतं किंवा ज्या इथे हाफ टीस्पून आपण सायट्रिक ॲसिड घेतलेलं तर आपल्याला हाफ टीस्पूनच खाण्याचा सोडा लागेल. तो टाकून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला 1 घोट पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर एका डायरेक्शनने अगदी हलक्या हाताने त्याला असं मिक्स करायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा हे पहा, तुम्ही पाहू शकता त्याच्यावरती कसे बबल्स येत आहेत आणि मग त्याला छान वरून खालपर्यंत छान असं मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत आपलं बॅटर छान फ्लफी होत नाही तोपर्यंत. आपोआप ते बॅटरवरती फुलून येईल. हे बघा, तुम्ही पाहू शकता. असं छान याला आपण मिक्स करून घेऊ. हे बघा, इथे आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे एका डायरेक्शनमध्ये. आता आपण ज्या भांड्याला ग्रीस करून ठेवलेले तेल लावून त्याच्यामध्ये पटकन हे बॅटर टाकायचं आहे अगदी व्यवस्थित. आणि त्यानंतर ह्याला थोडंसं डॅब करायचं आहे म्हणजे त्यातले जे एक्स्ट्रा बबल्स आहेत ते निघून जातील. इथे आपण जे पाणी ठेवलेलं आहे ते पण छान उकळत आहे. आता आपण जे हे बॅटर याच्यामध्ये टाकले आहे ते डॅब करून घ्यायचं आणि नंतर आपले बॅटर आपण स्टीम करायला ठेवायचं आणि याच्यावर 15 मिनटाकरता झाकून याला वाफ याची काढून घ्यायची आहे. याला मध्ये मध्ये खोलायचं नाही आहे. अगदी कंटिन्यू 15 मिनटापर्यंत हाय फ्लेमवरती हे खमण होऊ द्यायचं आहे. मध्ये मध्ये उघडून बघायचं नाही तर आपलं खमण बिघडू शकतं. ही एक काळजी नक्की घ्यायची. आता 15 मिनटानंतर मी तुम्हाला खोलून दाखवेल. खमण इकडे होत आहे तोपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करून ठेवू. म्हणजे आपली खमण तरी गरम असलं तरी आपली फोडणी थंड राहील तोपर्यंत आणि त्याच्यावर आपल्याला ते टाकता येईल. तर फोडणी करता आपल्याला काय करायचं आहे, 2 चमचे तेल घ्यायचं आहे आणि इथे मी खमणसोबत खाण्याकरता मिरची घेतली आहे. ही फिक्की मिरची आणि ही तिखट मिरची आहे दुसरी. तर ही मिरची आपण तळून घेऊया त्याच्यासोबत खाण्याकरता. आणि ही मिरची तिखट असते त्यामुळे ही फक्त त्याला टेस्ट येण्याकरता मी टाकणार आहे. ही मिरची आम्ही खात नाही. ही फिक्की मिरची कशी आपण तळून छान खाऊ शकतो त्यामुळे मी आता ही पहिले आपण ही याला मीठ लावून घेतलेलं आहे मी या मिरचीला छानपैकी. म्हणजे त्याची टेस्ट पण छान लागते, अळणी लागत नाही ती खाताना. तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण ही मिरची छान भाजून घेऊया. मिरची टाकली की लगेच त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि थोड्या वेळ तिला ना वाफू द्यायची म्हणजे ती शिजेल पण आणि टेस्टला पण छान लागते. हे बघा, छान असं हिला थोडंसं मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा. खमण ढोकळ्यासोबत मिरची असेल ना तर खाण्याची मजा काय औरात असते. तर आपण याला थोडंसं झाकून ठेवायचं आहे म्हणजे थोडीशी वाफेल पण आणि शिजेल पण. झाकण झाकल्यामुळे काय होतं, मिरची आपल्या अंगावर तेल वगैरे असेल ना ते उडत नाही. त्यामुळे झाकण थोडं झाकून ठेवायचं आहे 1 ते 2 मिनटाकरता. जास्त वेळ नाही ठेवायचं. गॅसची फ्लेम हायच राहू द्यायची आहे. एकदा उघडून बघायचं. छान आपली मिरची झालेली आहे. आता आपण ही मिरची काढून घेऊ. मग नंतर आपण खमणवर टाकण्याची फोडणी तयार करून घेऊ. म्हणजे दुसरं एक्स्ट्रा तेल न घेता आपण ह्या तेलामध्ये पहिले ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये आपण दुसरी फोडणी द्यायची आहे. आता मी ह्या मिरच्या काढून घेतो. आता ह्याच तेलामध्ये आपण टाकायची आहे 1 मोठा चमचा भरून मोहरी. खमणमध्ये मोहरी नसेल तर खमणची मजाच नाही येणार. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. 1 मोठा चमचा भरून टाकायची आहे आपल्याला. मोहरी छान तडतडली की आपण जी तिखट मिरची घेतली आहे ती आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. मिरची छान होऊ द्यायची आहे याच्यामध्ये म्हणजे पूर्ण आपल्या तिखट मिरचीचा फ्लेवर आपल्या खमणमध्ये उतरतो आणि खमण छान टेस्टी लागतं. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. मी सांगितलेलं प्रमाण घेऊन तुम्ही जर हा खमण ढोकळा बनवला तुमचा खमण ढोकळा कधीच बिघडणार नाही आणि अगदी सॉफ्ट, सुपर सॉफ्ट स्पंजी खमण ढोकळा तयार होईल. नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1 वाटीभर पाणी. 1 वाटी पाणी टाकलं की आपण याच्यामध्ये टाकायचे आहे 2 चमचे भरून साखर.
बघा हा एक साखरेचं पाणी टाकल्यामुळे ना खमणला छान टेक्स्चर येतं आणि खमण आपलं सॉफ्ट बनतं, स्पंजी बनतं. त्यामुळे साखरेचं पाणी टाकायचं. तुम्हाला हवं असेल तुम्ही टाकू शकता, नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकतात, असं काही नाही आहे. याला छान जास्त याला शिजवायची नाही साखर. थोडंसं साखर विरघळली की आपण इथे आपल्या फोडणीचा गॅस बंद करून द्यायचा आहे. हे बघा 15 मिनटं झाले आहेत. आता आपण हा गॅस बंद करायचा आणि 5 मिनटापर्यंत याला अशीच वाफेमध्ये राहू द्यायचं आहे. त्यानंतर आपण झाकण उघडायचं आहे. गॅस बंद करायचा आणि 5 मिनटं राहू द्यायचं आहे. 5 मिनटानंतर आपण झाकण काढून घ्यायचं आहे आणि आपलं हे खमण आहे ना बाहेर काढून ठेवायचं आणि याला थोडं थंड होऊ द्यायचं. थंड झाल्याशिवाय याला काढायचं नाही, घाई करायची नाही काढायची. याला आपण 5 मिनटापर्यंत थंड होऊ देऊ. इथे आपण चेक करून घ्यायचं आहे की आपलं खमण शिजलं आहे की नाही. हे बघा असा चाकू किंवा चम्मच घालून बघायचं आणि आपलं हे एकदम स्वच्छ असं साफ आलं पाहिजे. हे जर आपलं साफ आलं म्हणजे आपलं खमण छान शिजलेलं आहे. जर याला थोडं चिपकत असेल तर आपण याला अजून थोडं 5 मिनटं वाफून घ्यायचं आणि जर साफ आलं म्हणजे आपलं खमण छान तयार आहे. आता आपण याला 5 मिनटापर्यंत थंड होऊ देऊ. त्यानंतर आपण याला तुम्हाला मी काढून दाखवते. हे बघा इथं आपलं खमण छान थंड झालेलं आहे. किती छान मस्त फुगलेलं आहे खमण आपलं. किती मस्त वर आलं आहे. छान याला जाळी पण आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपलं इथं खमण छान थंड झालं आहे. आता आपण याला प्लेटमध्ये काढून तुम्हाला मी दाखवते हे कसं बनलं आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता किती मस्त मी छान पद्धतीने हे काढलं आहे आणि किती छान स्पंजी बनलं आहे. हे बघा प्रेस केल्यावरसुद्धा छान असं परत वरती येत आहे. आता आपण याच्यावरती पूर्णपणे थंड झाल्यावरती आपण याला कट करायचं आहे. आता छान मी याला कट करून घेते. असं छान तुम्हाला हवे तसे याचे पीस तुम्ही करू शकता. हे बघा इथे मी हे छान असे कट करून घेतले. हे बघा तुम्हाला दाखवते मी हातात घेऊन किती मस्त स्पंजी आणि सॉफ्ट बनलेला आहे हा खमण. तुम्ही याला किती पण प्रेस करा तरीसुद्धा हा त्याच्या जागेवरती येते आणि जाळी पण खूप छान पडलेली आहे. तुम्ही बघू शकता याला किती मस्त बनलेला आहे हे खमण. तुम्ही मी सांगितलेली रेसिपीप्रमाणे प्रमाण एकदम परफेक्ट घ्या, तुमचं खमणसुद्धा असंच बनेल. आता आपण याच्यावरती आपण जी केलेली फोडणी आहे ना साखरेचं पाणी आणि फोडणी ती आपण याच्यावरती टाकून घ्यायची आहे. साखरेचं पाणी टाकल्यावरती अजून छान हे फुलेल आणि सॉफ्ट आणि स्पंजी बनेल. असं छान पाणी टाकायचं आणि अगदी 1-2 मिनटाकरता याला असंच राहू द्यायचं आहे. म्हणजे हे पाणी याच्यामध्ये छान मुरेल आणि आपलं खमण अगदी सुपर सॉफ्ट आणि स्पंजी बनेल. असं छान फोडणी मी टाकून घेते याच्यावर आणि मग तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. हे बघा किती छान तयार झाले आहेत. तुम्हाला त्यातला मधला पीस पण मी काढून दाखवते. हे बघा किती मस्त स्पंजी आणि सॉफ्ट पूर्ण चारही बाजूंनी छान शिजलेलं आहे ते आणि मस्त स्पंजी झाले आहे. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ आणि सर्व करू. असं छान मस्त खमण काढून घ्यायचं आहे. याच्यावरती आपण मस्तपैकी कोथिंबीर टाकायची, थोडीशी शेव टाकायची आहे आणि खाण्यासाठी तयार आहे मस्त स्पंजी खमण ढोकळा. सुपर सॉफ्ट. तुम्ही ही माझी रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.